नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गटबाजी चालणार नाही, चार भिंतीत मतभेद मिटवा. सांगलीतील बैठकीत उदय सामंत यांच्या कानपिचक्या. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमुळे आपले अस्तित्व आहे हे लक्षात ठेवावे. तुमच्यातील गटबाजी पक्षात चालणार नाही, मतभेद चार भिंतीच्या आत मिटवा, अशा शब्दात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. सांगलीतील माळी मंगल कार्यालय शिंदेंच्या सांगली, पलूस, कडेगाव मतदारसंघातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक रविवारी सायंकाळी झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख योगेश चांदकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, आनंदराव पवार, संजय विभूते, ज्योती दांडेकर, सुनीता मोरे, रुक्मिणी आंबेगिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री सामंत म्हणाले की सांगली व मिरजेतील पक्षाचे BLAचे काम पूर्ण झालं आहे. पलूस कडेगावचे काम पूर्ण झालं आहे. पलूस कडेगावचं काम पूर्ण करावं. जिल्ह्यात सध्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. माझं नाव अमुक नंबरला, त्याचे नाव अमुक नंबरला, कोण मोठा कोण छोटा, यापेक्षा पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे नंबर 1 समजून काम करा. पक्षातील पदाधिकारी व नेत्यांचे अस्तित्व हे कार्यकर्त्यांमुळेच आहे हे लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांसमोर तुमचे मतभेद, वाद आणू नका. कार्यकर्ता नसेल तर तुमच्या नेतृत्वाला आणि पदाला किंमत शून्य आहे हे लक्षात ठेवा. याची तुम्हाला जाणीव नसेल तर पुन्हा एकदा शालेय शिक्षणाप्रमाणे तुम्हाला सुरुवात करावी लागेल.